नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. देव आणि प्रिन्सिपल बोलत होत्या आणि ग्रीशा त्या रिसेप्शनवरील मुलीसोबत केबिनमध्ये आली. बिग मॅम, मी आज मस्ती नाही केली. नाव आय एम अ गुड गर्ल. मी कुणाला पुश नाही केलं, चिमटी पण नाही घेतली, रिअली. ग्रीशा अगदी इनोसंट फेस करून क्यूट आवाजात बोलली. तिला वाटलं ती क्लासमध्ये मस्ती करते म्हणून तिला बिग मॅमनं बोलावलंय. तिचं अजून देवकडे लक्षच गेलं नव्हतं. देव तिला खूप प्रेमानं पाहत होता. ओह रिअली, कम. प्रिन्सिपल हसून बोलल्या आणि ग्रीशा त्यांच्या जवळ गेली. डू यू नो हिम? प्रिन्सिपल देवकडे पाहत बोलली. ग्रीशाने देवकडे पाहिलं आणि डोळे मोठे करून हसली. हँडसम डेव्हिल, असं म्हणत ती लगेच त्याला बिलगली. देवने देखील तिला उचलून घेतलं आणि गच्च मिठी मारली. सेम तेच फिलिंग, तेच समाधान त्याला वाटलं. माय बेबी गर्ल, देव बोलला. प्रिन्सिपल त्यांना पाहत होती आणि देव ग्रीशाचं बॉन्डिंग फ्रेंड्सचं नव्हतं तर खूप काही होतं त्यामध्ये. हँडसम डेव्हिल, प्रिन्सिपल न समजून बोलली. ॲक्च्युली ती मला याच नावानं बोलावते, देव हसत बोलला. हँडसम समजू शकते पण डेव्हिल का? वाय? मी तिला इंजेक्शन दिलं होतं ना म्हणून. देव तिच्या गालावर आपले ओठ टेकवत हसत बोलला. ओह सो स्वीट, प्रिन्सिपल हसत बोलल्या. मॅडम, एक रिक्वेस्ट होती. बोला ना. मी ग्रीशाला अर्ध्या तासासाठी माझ्यासोबत घेऊन जाऊ शकतो का? आय एम सॉरी डॉक्टर, खरं तर असं बाहेरच्या व्यक्तींना आम्ही कुठल्याही स्टुडंटला भेटण्यासाठी अलाउड करत नाही. त्यांच्या सेफ्टीचा प्रश्न असतो. आमच्यावरती त्यांची जबाबदारी आहे. तुम्ही प्रतिष्ठित आणि खूप मोठी व्यक्ती आहात म्हणून तुम्हाला पर्सनली मी चांगलं ओळखते म्हणून माझ्या रिस्कवरती अलाउड केलं. तुम्ही समजू शकता. आय एम सॉरी, प्रिन्सिपल दिलगिरी व्यक्त करत बोलल्या. इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. तुमचेही रूल्स आहेत जे तुम्हाला पाळावे लागतात, देव बोलला. ग्रीशा, नाव यू गो इन युअर क्लास, प्रिन्सिपल बोलली. नो, मला डेव्हिलसोबत जायचे आहे, ग्रीशा त्याला पुन्हा घट्ट बिलगत बोलली. बेबी गर्ल, आपण स्कूल नंतर पुन्हा भेटू. आता तू क्लासमध्ये जा आणि हे तुझ्यासाठी. देव तिला समजावत बोलला आणि तिला तिचं फेवरेट चॉकलेट दिलं. प्रॉमिस? पक्का प्रॉमिस. ओके बाय. ग्रीशा त्याच्या गालावरती आपले ओठ टेकवत हसत बोलली. बाय. देवनं तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. ग्रीशा खुश होत क्लासमध्ये गेली. थँक्यू मॅडम, तुम्ही माझ्यासाठी इतकं केलं. ॲक्च्युली माझं अजून एक काम आहे तुमच्याकडे. बोला ना. सोशल अवेअरनेस, गुड हेल्थ आणि गुड हॅबिट्स अशा गोष्टींवरती माझ्या हॉस्पिटलची टीम दरवर्षी वेगवेगळ्या स्कूल्समध्ये जाऊन मुलांना जे काही इंटरनल चेकअप आहे, एक्सटर्नल चेकअप आहे त्याचं करत असते. त्यांना हेल्थ टिप्स देऊन जागरूक करण्याचा प्रयत्न करते. व्हेरी गुड. माझी इच्छा होती की यावेळी आम्ही तुमच्या स्कूलमध्ये हे सेमिनार करावं. तुमची परमिशन असेल तर. माझ्या टीमसोबत मी देखील इथे येईन. वाय नॉट? तुमच्यासारख्या मोठ्या डॉक्टरांचं मार्गदर्शन आमच्या स्टुडंट्सला लाभलं तर उत्तमच. तुम्ही कधीही सेमिनार घेऊ शकता. थँक्यू व्हेरी मच. माझी टीम उद्या सकाळी येईल इकडे. ओके, आम्ही तशी नोटीस स्टुडंट्स आणि पॅरेंट्सना देऊ. इकडे त्यांनी माझ्यासोबत हे चांगलं नाही केलं याची शिक्षा तर त्यांना मिळणारच. राजन एका बारमध्ये त्याच्या मित्र सचिनशी बोलत होता. जाऊ दे राजन, सोड त्या कंपनीचा नाद. तसंही असं दुसऱ्याचं हिसकावून घेतलेलं बरकत राहत नाही. दुसऱ्याचं नाही, ते माझंच आहे. मी लहानपणापासून त्या कंपनीचा मालक व्हायची स्वप्न पाहत आलोय. असाच कसा नाद सोडू? त्या समीरला काय वाटलं? मला एक्सपोज करून तू ही कंपनी चालवू शकतो, वाचवू शकतो? अजिबात नाही. मग तू आता काय करणार आहेस? कंपनीचे कामगार स्ट्राईक करतील. काम बंद, मशीन बंद, प्रोडक्शन बंद आणि दिलेल्या वेळेत ऑर्डर पूर्ण न झाल्यानं नुकसान भरपाई अलग, असं म्हणत राजन क्रूरपणे हसला. सगळं छान सुरू असताना कामगार स्ट्राईक का करतील? त्या कंपनीच्या सगळ्या मशिनरीज इतक्या बॅड कंडिशनमध्ये आहेत की कधी काहीही होऊ शकतं, राजन बोलला आणि सचिन काय ते समजून गेला. बस एकदा देवला त्या ग्रीशाचं सत्य कळालं पाहिजे,
त्यानंतर गाथा, समीर हे सगळे फॅमिली वादामध्ये अडकून राहतील आणि तिकडे मी माझं काम करेन, असं म्हणत राजननं हातातील ड्रिंकचा ग्लास एका दमात रिचवला. इकडे देव ग्रीशाला भेटून पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला. देव आणि शिव कॅन्टीनमध्ये लंच करत होते. आज कुठे गेली होती स्वारी? बराच वेळ झालं हॉस्पिटलमध्ये नव्हतास, शिव बोलला. ग्रीशाला भेटायला तिच्या स्कूलमध्ये गेलतो. कशासाठी? शिव न समजून बोलला. सकाळी मला एक कुरिअर मिळालं, त्यात एक निनावी लेटर होतं. काय लिहिलं होतं त्यात? ग्रीशा माझी मुलगी आहे. व्हॉट? शिव शॉक होत बोलला. माझी आधी हीच रिॲक्शन होती. पण असं कसं शक्य आहे? कुणीतरी तुझी मस्करी नाही केली ना? शिव बोलला. माई म्हणाली की ग्रीशाच्या पाठीवर सेम माझ्या पाठीवर आहे, अगदी तशीच जन्मखून आहे. पहिल्याच भेटीत ती मला माझी कोणीतरी वाटली होती. तिचा स्पर्श, तिची मिठी मला गाथाचं फिलिंग देत होती. गाथाचा नटखटपणा, तिचा क्यूटनेस, सेम स्माईल आणि सेम राग. ॲटिट्यूड तर अगदी माझ्यासारखा. आमच्यात नक्कीच बापलेकाचं नातं आहे, म्हणूनच एवढी ओढ जाणवते. भावनेच्या आहारी जाऊन तू कुठलाही निष्कर्ष काढू नकोस देव, पुन्हा तुलाच त्याचा त्रास होईल, शिव बोलला. आणि म्हणूनच मी आमची दोघांचीही DNA टेस्ट करणार आहे. आणि त्यासाठी मी तिच्या स्कूलमध्ये गेलो होतो. उद्या आपली ज्युनियर डॉक्टरांची एक टीम तयार ठेव. ग्रीशाच्या स्कूलमध्ये हेल्थ सेमिनार ठेवलं आहे, त्यांच्यासोबत मीही जाणार आहे. हेल्थ चेकअपच्या बहाण्यानं मी ग्रीशाचं सॅम्पल घेतो. आयडिया चांगली आहे. तसं मलाही एक गोष्ट खटकली होती. कोणती? तुला आठवतंय, मायाच्या डिलिव्हरीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स होत्या. आधी तिचं मिसकॅरेज झालं होतं. सत्यम फार प्रयत्नांनी आणि ट्रीटमेंटनं तिला राहिला होता. त्याच्या बर्थमध्येही फार कॉम्प्लिकेशन्स होते. हो, मला आठवते सगळं, देव बोलला. मग तुला हेही आठवत असेल की मायाला दुसरं बाळ होणं इम्पॉसिबल होतं. आता मग हा प्रश्न आहे की ग्रीशा झाली कशी? ग्रीशा जर समीर आणि मायाची मुलगी आहे तर गाथा तिच्यावर एवढा हक्क का दाखवते? शिव बोलला. आणि आता कुठे देवलाही सगळं क्लिअर होऊ लागलं. मला खूप स्ट्रॉंग फिलिंग येत आहे की ग्रीशा माझीच मुलगी आहे, शिव, देव अगदी खुश होत बोलला. मलाही तसंच वाटतंय. ॲडव्हान्समध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स, शिव हसत बोलला. इकडे संध्याकाळ झाली होती. घरी जाण्याआधी देव राऊंडवर निघाला. सगळ्या ॲडमिट पेशंटला तो 2 वेळा स्वतः चेक करायचा. सगळे पेशंट पाहून झाल्यावर तो गायत्रीच्या रूममध्ये आला. त्यावेळी तिची आई तिथे नव्हती. हाव आर यू गायत्री, देव तिला चेक करत बोलला. सर, गाथा दिदी, ती अडखळत बोलली. हो माहीत आहे मला, गाथा तुला भेटायला आली होती, देव बोलला. ममता ठीक आहे, देव तिला तपासत बोलला. राजन, 1 मिनिट हा. देवचा फोन तेवढ्यात रिंग झाला आणि त्याला पाहिलं तर करीमचा फोन होता. त्यानं कॉल कट केला. हां बोल गायत्री, देव तिच्याकडे पाहत तिची औषधं तपासत होता. राजन, तेवढ्यात डॉक्टर साहेब तुम्ही कधी आलात? माफ करा, मी जरा तिच्यासाठी हा ज्यूस आणायला गेले होते. गायत्रीची आई तितक्यातच आली. नो प्रॉब्लेम, मी जस्ट आलोय. नर्स, ही औषधं बदला आणि ही सुरू करा, देव सोबतच्या नर्सला बोलला. गायत्री, स्ट्रेस घ्यायचा नाही. उद्या मी नाही आहे, जमल्यास संध्याकाळी भेटू, ओके? आता आराम कर, काळजी घे. देव आधी गायत्रीला आणि नंतर तिच्या आईला म्हणाला. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पाहूयात पुढच्या भागात काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.